आपण पाहता एबीपी माझा आणि बुलेटिन मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्हा मधून साताऱ्यातील शिवतीर्थावर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवाजी महाराजांची महाआरतीला मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती. आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. परभणीच्या गंगाखेडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, सोहळ्याला शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती. पंढरपुरातील भीमा नदी पात्रात चराफ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 8 फूट अश्वारूढ मूर्ती केली उभी. नदीच्या पाण्यातील शिवाजी महाराजांची मूर्ती साऱ्यांचंच लक्ष वेधून घेते. शिवजयंतीचं औचित्य साधत राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन तलाव, गावतळे आणि पाणी पुरवणाऱ्या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात. मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभर ही मोहीम राबवली जाणार. शिवनेरी किल्ल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला, 12 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू. हे हिरवे साप आहेत, नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच करतात. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींच्या एक्सपोस्टवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. हा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा अपमान, राहुल गांधींच्या पोस्टनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. राहुल गांधींनी माफी मागावी, शिंदेंची मागणी. राहुल गांधींच्या एक्सपोस्टवरून भाजपने टीका केली, हा दुटप्पीपणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. करुणा शर्मा यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट. भेटीत धनंजय मुंडेंनी दिलेल्या त्रासाबाबत चर्चा. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत चर्चा झाल्याची माहिती. आरोपी कोण हे पोलिसांना माहिती आहे, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप. पोलीस निरीक्षक सानप आणि इतर कॉन्स्टेबलचे सीडीआर काढावेत, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही, अंजली दमानी यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध दाखवत आर्थिक घोटाळ्याचीही दिली माहिती. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढल्याचा केलेला आरोप चुकीचा. त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा मंत्री धनंजय मुंडेंचा खुलासा. धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपने दबाव आणला, मनोज जरांगेंचा आरोप. दबावाबाबत धसांनी अगोदरच सांगितलं असतं तर समाजाने डोक्यावर घेतलं असतं, जरांगेंची प्रतिक्रिया. देशमुख हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून ग्रामस्थांनी धीर धरावा, अशोक चव्हाणांचा ग्रामस्थांना सल्ला. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावं या मागणीसाठी ग्रामस्थ 25 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत. मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा मार्ग काढतील, मनोज जरांगे यांनी व्यक्त केला विश्वास. हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील असंही जरांगेंनी वक्तव्य केलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एसटीने प्रवास. एसटीची अवस्था वाईट असल्याचं मंत्र्यांकडून मान्य. सर्वसामान्य लोकांना प्रवासासाठी चांगल्या एसटी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांची मोठी गर्दी, मंदिराला आकर्षक सजावट. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी नृसिंहवाडीत दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी. मंत्री भरत गोगावले यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. रायगडचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला गोगावले यांनी साकडं घातलं. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी. नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी केली चर्चा. नागपुरातील 3000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत केली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना. राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याची माहिती.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार, आणखी निकष लावण्यात येणार असल्याची माहिती. राज्यातील गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडे सोपवावे असा प्रस्ताव सरकारकडून केंद्राला दिला जाणार. हे किल्ले केंद्राकडे असल्यानं राज्य सरकारला या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी पूर्व परवानगी लागते. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था, अभिनेते शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली. अकोल्यात क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारा आयडी तयार करणाऱ्या टोळी पोलिसांच्या ताब्यात, 33 जणांना अटक. यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड, कारवाईत 1,06,000चा तंबाखू जप्त, एका तरुणाला अटक. सांगलीत म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात, अपघातात 16 महिला जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश.